भंडारा शहरात मानवतेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। अवघ्या 3.5 वर्षांच्या चिमुकलीवर एका 30 वर्षीय नराधमाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना 6 ऑगस्ट रोजी समोर आली। या घटनेनंतर संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे। या अमानुष कृत्याच्या निषेधार्थ आज भंडारा शहरात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळत निषेध मोर्चा काढला। हातात फलक आणि घोषणाबाजी करत नागरिकांनी आरोपी विरोधात कठोर कारवाईची मागणी केली। अशा नराधमांना समाजात स्थान नाही, आरोपीला फाशीची शिक्षा द्या, अशा घोषणा देत नागरिकांनी प्रशासनाला कठोर संदेश दिला। महिलांसह युवक, विविध सामाजिक संघटना आणि व्यापाऱ्यांनीही या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। नागरिकांनी या प्रकरणाचा जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे। तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी महिलांच्या आणि बालकांच्या सुरक्षेबाबत अधिक प्रभावी उपाययोजना करण्याचीही मागणी करण्यात आली। या घटनेमुळे भंडाऱ्यासह संपूर्ण राज्यात संतापाची भावना व्यक्त होत असून आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे। मी सान्वी कजपी नूतन कन्या शाळेमध्ये इयत्ता 11वी क ची विद्यार्थिनी आहे। मला देखील लहान बहिणीची 3 वर्षाची आहे। मी माझ्या आईला विचारलं, आई मी प्रोटेस्टला जाऊ का? माझी आई बोलली, तू निवांत जा, आपल्याकडे काय मुली नाहीत का? तू नाही जाशील तर कोण जाणार? तेच आता अशी घटना जर आपल्या दिवसेंदिवस आपल्या सोसायटीमध्ये घडतील, आपल्या भंडाऱ्यासारख्या शहरामध्ये अशी घटना घडतील, तर कोणत्या ठिकाणी आम्ही आपल्या बहिणींना पाठवू? आमचं भविष्य तर हे फक्त कपडे लहान कशाला घालते, अरे बाहेर नको जाऊ, रात्र एकटी नको जाऊ, हे ऐकण्यामध्ये गेलं। आम्हाला नाही पाहिजे की आमचे फ्युचर जनरेशन, आमचे लहान बहिणी सुद्धा तेच ऐकू म्हणून। आम्हाला त्यांना सुद्धा अशा बंधनात नाही अडकवायचं आहे। आम्हाला त्यांना कॉन्फिडंट होऊन बाहेर पाठवायचं आहे, ना की घाबरून। आम्ही जिथेही कुठे जातो, कुणी ना कुणी वाईट नजर घालतेच। प्रत्येकाला आपण नाही बोलू शकत, पण मुलीला खरं तर माहित असते की काय अवस्था असते तिच्या मनामध्ये असते। खरं तर पालकांशी शेअर करणं सोपं नसते, म्हणून आम्ही मैत्रिणी एकामेकाशी करतो, पण कधी स्टँड घ्यायचा आम्हाला असं चान्स नाही मिळत। आणि हा आम्हाला चान्स मिळाला होता म्हणून आम्ही मोठ्या संख्येने इथे आले आहोत। मला असं वाटतं त्यांना काल जो प्रकार घडलेला आहे, अत्यंत भयानक असं घटना घडलेली आहे आपल्या भंडारा शहरात। मला असं वाटते की ती निरागस निष्पाप मुली, जिचा काही दोष नसताना त्या आरोपीने जे अत्याचार तिच्यावर केलेला आहे, अशा आरोपीला दोषी न अत्यंत कठोरातली कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे, अशी सगळी आमच्या वतीने सगळ्यांची अशी इच्छा आहे, जेणेकरून पुढचं जे असं कृत्य करणाऱ्या व्यक्तीला त्याचा वचक बसला पाहिजे। तर कठोरातली कठोर शिक्षा या आरोपीला होणे आवश्यक आहे।